येणारा 15वी आगामी विधानसभा निवडणूक महाराष्ट्रामध्ये तोंडावरती आहे। अशातच महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष या विधानसभा निवडणुकीवरती असणार आहे। शिवसेना राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत। लोकसभेच्या राजकीय संघर्षानंतर महाविकास आघाडी तशीच लाईनवरती राहील का किंवा महायुती पुन्हा कमबॅक करेल का, अशा विविध विषयांवरती आपण महाराष्ट्रासह पुणेकरांशी संवाद साधणार आहोत। पुणेकरांच्या मनातील किंवा पुणेकरांच्या निवडीचा मुख्यमंत्री कोण असणार हे देखील आपण पाहणार आहोत। त्याचप्रमाणे महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार का या विषयावर देखील आपण पुणेकरांशी संवाद साधणार आहोत। त्याचप्रमाणे विधानसभेमध्ये मराठा आरक्षण फॅक्टर हा पुन्हा चालेल का या विविध विषयांवरती आपण थेट पुणेकरांशी संवाद साधणार आहोत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती न्यूज अनकट एक नवा कोरा कार्यक्रम घेऊन येत आहे। काय म्हणताय पुणेकर? तर चला तर मग जाणून घेऊया आपल्या लाडक्या पुणेकरांची मते। चला तर मग जाणून घेऊया काय म्हणताय पुणेकर। काय म्हणताय पुणेकर ह्या कार्यक्रमासाठी आता आपण पुण्यातील तुळशीबागेमध्ये आलो आहोत। आपण सर्वसामान्यांपासून वयोवृद्धांपर्यंत युवा पिढीपासून ते तरुणाईपर्यंत आपण सगळ्यांची मतं या कार्यक्रमापर्यंत जाणून घेणार। आता तत्पूर्वी आपल्यासोबत काही रिक्षा संघटनाचे चालक आहेत। काय सांगाल की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुढे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कुणाचा चेहरा बघता? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तर कोणच नाहीये। काही महाविकास आघाडीचं सरकार यायला पाहिजे। महाविकास आघाडीचं काही नावं समोर मी तुम्हाला देतो। देवेंद्र फडणवीस आहेत, देवेंद्र फडणवीस पण होणार नाहीत, एकनाथ शिंदे पण होणार नाहीत आणि अजित पवार पण होणार नाहीत। असं का नवीन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होतील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमचे रोहित पवार होतील, आणखी त्यांच्या बरोबरचा मित्र पक्ष आहे त्यांचा होतील, पण त्यांना चेहरा आणखी काय स्पष्ट केलेला नाही। एक नाव समोर येत आहे, महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळेंचं नाव येतं। सुप्रिया सुळे संसदपटू आहेत, त्यांना अनुभव आहे खासदारकीचा, 3 वेळेस 4 वेळेस 5 वेळेस निवडून आलेले आहेत। शरद पवारांच्या लाडक्या कन्या आहेत, महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्या आहेत, व्यक्तिमत्व चांगलं आहे, राजकारणाचा अनुभव आहे। आणि सुप्रियाताई सुळे मला वाटतं ते खासदारकी सोडून खालच्या पातळीवर तर येऊ शकत नाहीत, पण जर सगळ्यांनी विचार केला महाविकास आघाडीचं एक सरकार नाही, त्याच्यामध्ये 3 पक्ष आहेत, त्या सगळ्यांनी जर एकत्र बसून जर विचार केला तर सुप्रियाताई सुळे झालं तर अतिउत्तम महाराष्ट्र एकदम चांगल्या प्रकारे हँडल करू शकतात। मला मी तुमच्याकडे येतो, तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण असावा? लेडीज द्यायला पाहिजे, कारण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत लेडीज मुख्यमंत्री झालेच नाही। लेडीज मुख्यमंत्री कोण चेहरा कोण वाटतं? सुप्रिया सुळेच होतील मला तर वाटतं। सुप्रिया सुळे, बाकी भाजपमधून वगैरे? भाजपमधून म्हटलं तर पंकजाताई मुंडे आहेत, दुसरं तर कोणी नाही। पुण्यामध्ये सत्ताधाऱ्यांकडून विकासाची कामे झालीत का? कारण पुण्यामध्ये आता 3 वर्ष तर झालं हे सगळं गोंधळच आहे, म्हणजे प्रशासकच आहे नेमलेला, नगरसेवक नाहीच आहेत। मेट्रोच्या कामामुळे तुम्हाला रिक्षा चालकांना काय त्रास आहे? भरपूर त्रास आहे। काय त्रास आहे? काय सगळीकडे बॅरिकेड वगैरे असे लावलेले, ट्रॅफिकचा त्रास आहे, अनेक गोष्टी आहेत अशा। नक्कीच आपण पुणेकरांची मतं जाणून घेतो आहोत। काहींचं म्हणणं आहे की महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री भेटली पाहिजे। आपल्यासोबत काही पुणेकर आहेत, काय सांगाल, काय वाटतंय मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुमच्या मध्ये कोण आहे? सध्याला आता एकनाथ शिंदे, पुढं पण एकनाथ शिंदेच असावा। का असं वाटतं? असं का वाटतं कारण की सध्याला त्यांचे जे नेतृत्व कामं आता झालेले आहेत बाकीच्या मुख्यमंत्र्यांच्या हिशोबात तेवढं आता झालेलं नाही, म्हणून ते योग्य आहे। लाडकी बहीण योजनेचा फायदा हा एकनाथ शिंदे सरकारला होईल? लाडकी एकनाथ शिंदेला तर नाही होणार, कारण की ते लोकांना झालेला फायदा आहे। रक्कम तर लोकांना घरगुती मिळाली, लेडीज लोकांना मतांचं नाही सांगता येणार, कारण की ती युती सरकारने केलेले, एकटं शिंदे साहेबच्या सरकारने केलेलं नाही। लाडक्या बहिणीचं असं आहे की फक्त हे लोकसभेची निवडणूक आलेली आहे तोंडावर, त्याच्यामुळे विधानसभेची निवडणूक आहे, त्यामुळे सरकारने सगळ्या तुम्हाला योजना जाहीर केल्या, त्यातल्या किती महिलांना आतापर्यंत पैसे मिळालेत, किती महिलांना नाही मिळाले त्याची कुणी आकडेवारी दिलेली नाही, आणि हे किती दिवस चालणार हे पण ते आणखी स्पष्ट करत नाही। तर मुख्यमंत्री काय कोणी आलं तरी भ्रष्टाचार आहेच, त्यामुळे कोणी आम्ही सांगावं आणि तो येऊन त्यांनी भ्रष्टाचार केल्यावर आमचं नाव विनाकारण बदला। लाडकी बहीण योजनेचा फायदा एकनाथ शिंदेंना होईल?
काय सांगता येत नाही, होऊ शकतो. एक युवा पिढी म्हणून काय वाटतं, तू कुठला चेहरा बघतो यंग जनरेशन म्हणून मुख्यमंत्री पदासाठी? सगळे यंगच कोणतरी यंगस्टर यावं, कारण की आमच्या समस्या त्यांना माहिती आहेत, त्यामुळे यंगस्टर. अनेकांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री भेटली पाहिजे, कुणाचा चेहरा आहे? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. विधानसभा निवडणूक आहेत, तोंडावरती आहेत. तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणाला कोण? अजितदादा. अजितदादा. का अजितदादा? अजितदादाचं काम आहे बी तसं आहे ना, बोलतो तसं करतो. बोलतो असं करतं. हो. पण महायुतीमध्ये सध्या अजितदादांची कोंडी झाली असं तुम्हाला वाटतंय का? कोंडी नाही होणार दादा. अजित पवार यांना शरद पवार एकच आहेत, अजून बी सांगतो तुम्हाला असं एकच का आहेत. तुम्हाला वाटतं? एकच आहेत ना ते. पण ते तर वेगळे हा? झाले, आता दोघांनी पण वेगळ्या ठिकाणी. वेगळे ह्यांनी केलेत. आता पक्षाने चिन्ह चोरला असं स्वतः शरद पवार साहेबांनी स्टेटमेंट केलंय. हा. तरी अजित पवार मुख्यमंत्री अजित पवारने नाही चोरलं, बीजेपीने चोरले ते चिन्ह. पण बीजेपी सोबत जात ना अजितदादा. बीजेपीने तर अडकावायचं काम केलं, बरंच अडकावायचं केलं ते. तुम्हाला आवडलेत की नाही अजितदादा बीजेपी सोबत गेलेले? तुम्हाला आवडले? नाही, मला नाही आवडलं ते. बिलकुल नाही आवडले. मग या वेळेला तुम्ही वोटिंगच्या वेळेला अजितदादांना सपोर्ट करणार की कसं? अजितदादा बी, दोन्ही पवार घरांना दोन्ही बी. दोन्ही घरांना support. दोन्ही. दादा काय सांगशील, आगामी विधानसभा निवडणुकी आहेत आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तू कुणाकडे पाहतो? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आता लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे यांनी चालू केली, त्याच्यामुळे त्यांना जास्त महिलांकडून सपोर्ट मिळतोय असं मला वाटतं. काही नावं सांगतो तुला जी समोर येत आहेत: एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले. ह्यामध्ये तुला कोण आवडतं? हा, मला आवडायचा विषय नाही, कारण ज्यांनी कामं केले तर त्यांच्याकडे लोक जास्तच लक्ष ठेवणार. तुझी काय निवड असेल याच्यामध्ये? आता माझी एक लाडकी बहीण योजना चालू केली, महिलांसाठी चांगले केले, त्याच्यामुळे मला वाटतं देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे. देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे. विधानसभा निवडणुका महाराष्ट्रामध्ये आहेत. तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा लाडका चेहरा कोण वाटतो? मुख्यमंत्री अजित पवार चालून जाईल. अजित पवार. का अजित पवार? अजित पवारांची जी शासनावर जी वचक आहे, अजित पवारांची जी कामाची पद्धत हा. आहे, ही म्हणजे शासकीय अधिकाऱ्याला म्हणजे असे थोडंसं एक भीती वाटण्यासारखीच आहे. आणि त्यांची सकाळी उठून जी सवय आहे 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करायची, ही फार एक मुख्यमंत्रीपदासाठी योग्य आहे मला असं वाटतं. महायुतीमध्ये अजितदादांची कोंडी होते हो. असं तुम्हाला वाटतंय का? नाही, असं काही नाही. हे विरोधक काही सांगतात, पण असं काही मला वाटत नाही. जर लाडकी महायुतीमध्ये कोंडी झाली असती तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र राहिले नसते. लाडकी बहीणची योजना आली महाराष्ट्रामध्ये, यामुळे महायुती सरकारला फायदा होऊ शकतो का? होऊ शकतो ना, मतांसाठी? 100%. बरं, कारण तुम्ही- प्रत्येक घरातली स्त्री ही तिला $1,500 मिळतात म्हणल्यावरती ती एका स्त्री बाईची सवय काय असते, एक बाई दुसऱ्या बाईला सांगणार, तिसऱ्या बाईला सांगणार, असं त्याची पब्लिसिटी पण होते. बरं, एक पुण्यामध्ये तुम्ही अनेक वर्ष इथे व्यवसाय करताय. पुण्याला एक विद्येचं माहेरघर म्हणून ओळख आहे. बरोबर. अशा पुण्यातच सध्या गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आता या गुन्हेगारीला जबाबदार कोण? जुन्या जबाबदार शेवटी आरोपीच असतात. जो प्रशासन? प्रशासन नाही होऊ शकत, कारण कसं आहे, जिथं गुन्हा घडणार आहे ते काही सांगून तर करत नाहीत. हा, ठीक आहे, कारण गुन्हा ड्रग्सचं प्रकरण खूप असेल होते, किंवा- त्या बाबतीत देवेंद्र फडणवीस करतील ना, गृहमंत्री आहेत ते योग्य तो निर्णय घेतीलच योग्य त्या वेळी. मराठा आरक्षणाचा राजकीय पक्ष कोण फायदा उचलला असं तुम्हाला वाटतं? असं काही नाही. कारण जरांगांची भूमिका वेगळी आहे, मराठा आरक्षणाची भूमिका वेगळी आहे, आणि बीजेपी आणि हे जे आहे महायुती, हे सरकारची भूमिका वेगळी आहे. अजित पवार तुम्ही जो चेहरा दिला आहे, पुण्याचे पालकमंत्री सुद्धा होऊन हो, गेले आहेत अजित पवार. आता पण आहे. पुण्यामध्ये तेवढी विकास कामे झालेत? होतील ना. प्रत्येक विकास काम व्हायला थोडा वेळ लागतोच. शेवटी त्यांचंही सरकार जरी आलं तरी प्रत्येक हा पालकमंत्रीला वर्ण केंद्रातनं सगळं राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून घेणे, कामं तर लगेच फास्ट होतं. तरी आता मेट्रोची कामं होत आहेत बऱ्यापैकी, आणि आत्ता पण अजित पवार हे पालकमंत्री आहेतच पुणे शहराचे, त्यामुळे विकास हे 100% होणार पुणे शहरात. शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावं असं तुम्हाला वाटतं? वाटतंच आहे खरं, पण शेवटी दोघांची आता भूमिका वेगवेगळ्या असल्या कारणानं थोडं अवघड वाटतं, पण आलं तर बरंच होईल. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. पहिला विविध विषयांवरती रोखठोक प्रश्नांची उत्तरे पुणेकर आपल्याला देताना पाहायला मिळतात. अजून काही व्यावसायिक ग्राहक आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. काका, काय सांगाल, आगामी विधानसभा निवडणुकी आहेत, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कुणाचा चेहरा बघता? एकनाथ शिंदे साहेब. का एकनाथ शिंदे सरकार? कारण त्यांनी कामच चांगलं केलेले आहे. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांनी खूपच छान काम केलेलं आहे. काय काय आतापर्यंत. कामं केली? कामं म्हणजे आता पुढं सुधारते. आता मेट्रोवर साहेब येत आहेत, मोदी साहेब येत आहेत,
म्हणजे आता परत दुसरा टप्पा चालू होतोय, त्यासाठी तर ते प्रयत्न केले. एवढे आता वर्ष आजोबा तुम्ही पुण्यामध्ये स्थायिक आहात. हा. पुण्यामध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे हा. त्याला जबाबदार कोण, काय वाटतं? पुणेकर म्हणून तुम्हाला काय तसं तसं असं कोणावर आरोप नाही करता येणार, कारण का प्रत्येकाचे आरोपीच जबाबदार असतात. हम्म. आता एवढे वाढलेत, मध्ये हे झाले, मर्डर झाले, हे झाले, त्याला जबाबदार कोण आहे? ते सरकार नाही जबाबदार ना. कारण प्रशासनावरती विरोधकांकडनं प्रश्न केला हे प्रत्येक विरोध म्हटलं, विरोधी पक्ष म्हटलं की विरोध करणारच, बरोबर, विरोधी बोलणारच. योजनेचा फायदा एकनाथ शिंदे सरकारला किती प्रमाणात? 90% फायदा होणार. 90% 90%. काय होतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये? एक्सक्यूज मी प्लीज. ठीक आहे, जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेचा फायदा हा महायुती सरकारला 90% होईल, 90% होईल असं इथल्या स्थायिक पुणेकरांचं म्हणणं आहे. आपण अजून काही लोकांची मते या ठिकाणी जाणून घेणार आहोत, काही पुणेकरांची मते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सध्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा बघण्याआधी महाराष्ट्राची अवस्था सर्व लोकांनी बघणं गरजेचं आहे. आता बऱ्याच ज्या योजना येतात, बहिणी लाडकी बहीण योजना, त्यातून आता बजेटचं पण बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचं आर्थिक बजेट जे हल्लेलं आहे ते जागेवर आणणं महत्त्वाचे आणि काळाची गरज आहे. चेहरा बघण्यापेक्षा मला असं वाटतं की जनतेचा जी हाल अपेष्टा चालू आहेत, आता जी योजना आली 1500 रुपये 3000 रुपये, हे काही शेवटी जनतेच्या खिशातनंच कट होणार आहेत. हे आम्हाला माहिती आहे, ज्यांना माहिती नाही त्यांनी घेतला आनंद, फायदा घेतला, चांगली गोष्ट आहे, आम्हाला काही वाईट वाटत नाही. पण एक दुःख होतं की आज जी अवस्था आहे, आता जे 3000 रुपये जे आलेत, किती करोडो रुपये जे आलेले आहेत ते काही लोन घेतल्याशिवाय किंवा हे घेतल्याशिवाय आलेलं नाही आहे. तेवढं काही बजेट नव्हतं आपलं. पण जे त्या पैसे जे आत्ता आलेले आहेत महिलांना, ते पैसे आता कशा पद्धतीनं सरकार त्याचं नियोजन करते आणि कुठल्या पद्धतीनं टॅक्स काढून आमच्याकडून घेतोय ते बघणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये एक प्रश्न गाजतोय, ते म्हणजे तरुण मुलांमध्ये असणारी बेरोजगारी. आज अनेक मुलं 5 लाख मुलं पुण्यामध्ये MPSC UP साठी येतात तरी त्यांच्या नियुक्ती होत नाही. बेरोजगारी काय सांगशील, काय प्रतिक्रिया? त्याच्याबद्दल आता काय नियोजन हे करत नाहीयेत. आता माझा स्वतःचा भाऊ 6 वर्ष त्याने त्याच्यासाठी प्रयत्न केले UPSCला. आता आरक्षणाचा पण मुद्दा त्यात येतो. आरक्षण ओपनला आम्हाला नसल्यामुळं 6 वर्ष त्याची वाया गेली, पैसे गेले, वेळ गेला. आता शेवटी तो आपला काय ते कुठली तरी कंपनी आहे त्याच्यामध्ये तो काम करतोय. तरी या सगळ्या गोष्टींवरती एक गुड लक फॅक्टर म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय वाटतं? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता राज ठाकरेंना यावेळेस संधी द्यावी अशी इच्छा आहे. राज ठाकरे, कारण की काय सगळ्यांचं सगळं आम्ही बघून बसलोय. गेली 10 वर्ष आम्ही कोण उड्या कुठं मारतंय आणि काय करतंय ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळं शिवसेना नाहीतर मग राज ठाकरे दोघांपैकी एकाला द्यावी अशी इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कुणाचा चेहरा तुम्हाला बघायला? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे का? उद्धव ठाकरे ठाकरे जी का काम तो देख ही रहे इतने टाइम से, पिछले जितने भी टाइम से, लास्ट में देख रहे महाराष्ट्र का शासन देख लो तो ठाकरे परिवार ही है जो महाराष्ट्र को चला रहा है, हिंदुत्व को चला रहा है. तो मेरे हिसाब से उद्धव ठाकरे बेस्ट. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुणाला करायचं तर माझ्या मते नवीन जरा लेडीजला प्राधान्य द्यावे. लेडीजना महिला मुख्यमंत्री म्हणून शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे यांना अधिक पसंत आहे. सुप्रिया सुळे अधिक ऍक्टिव्ह आहेत, ते सारा महाराष्ट्राचे त्यांना ज्ञान आहे आणि ते संसदेत चांगलं त्यांना पुरस्कार मिळते. संसदेत चांगले प्रश्न मार्गी लावलेत आणि महाराष्ट्राचे चांगले प्रश्न मार्गी लागतात. तर नवीन चेहरा एक लेडीज मुख्यमंत्री आतापर्यंत झालं नाही, तर लेडीज मुख्यमंत्र्याला प्राधान्य द्यावे ही खरं. आणि ते सर्व प्रश्न पुण्याची जी आता अवस्था झालेली आहे, गुन्हेगारी वाढत, पुण्याची गुन्हेगारी ह्याला राजकारण म्हणता येणार नाही. पुण्याची गुन्हेगारी एक तर लोकांच्यात मनोवृत्ती वाढलेली आहे आणि त्यात आपले गृह खातं व्यवस्थित नाही, तर ही ह्याला जबाबदार गृह खातंच आहे. नक्कीच आपल्यासोबत काही व्यावसायिक देखील आहेत. काय सांगाल आजोबा की येणाऱ्या विधानसभा निवडणुका महाराष्ट्राच्या तोंडावरती आहेत, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तुम्ही कोणाला पसंत कराल? फडणवीस. का फडणवीस? चांगलं काम केलंय सर्व. पुण्याचा गेल्या 10 वर्षापासून जो विकास झालाय त्याच्याशी तुम्ही सहमत आहात? तुम्ही बघितलं यावर्षी गेल्या 11 वर्षांनंतर पुण्यामध्ये तसा पूर आला, सहमत आहात?
सहमत आहे ना. आहे तुम्ही आहे त्यांच्या काम विकास कामाला तुम्ही सहमत आहात? 101%. पुण्यामध्ये वाढती गुन्हेगार याला जबाबदार कोण? काय वाटतं एक जागृत पुणेकर म्हणून तुमचं काय म्हणणं? पूर्ण महाराष्ट्रात गुन्हेगारी आहे, पूर्ण इंडियात आहे, तरी कमी झाली आता यांच्यामुळे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तुम्ही कोणाला पसंत केला? आपले एकनाथ शिंदेच. लाडकी बहीण योजनेचा फायदा एकनाथ शिंदे सरकारला होईल? होऊ शकतो. योजना लाडकी बहीण योजना आल्यापासून महिला वर्गाला किती फायदा झाला? एक भरपूर. तळागाळातल्या आम्ही तर नाही आहे, पण तळागाळातल्या महिलांना भरपूर फायदा झाला. एक असा प्रश्न होता की पुणे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. पुण्याला एक वेगळी संस्कृती आहे. पुण्यामध्ये सर्वात मुली सुरक्षित असल्याचा दावा अनेक वर्षापासून पुणेकर करतायत, पण काही दिवसांपासून असं वातावरण आहे की पुण्यामध्ये गुन्हेगारी खूप आवाक्याच्या बाहेर गेलेली आहे. काय वाटतं कोण जबाबदार असेल या सर्व? पोलीस, प्रशासन. कारण त्यांचा धाकच राहिलेला नाहीये आणि कायदे कडक नाहीये. कायदे कडक पाहिजेत. एक पुणेकर म्हणून काय सल्ला द्याल? कायदे कडक हवेत तरच कुठेतरी चाप बसेल या गोष्टींना. आणि शिवाजी महाराजांच्या काळात जसा कायदा होता तसा पाहिजे. धरला की ठोकला, म्हणजे त्या माणसाची परत हिंमत नाही झाली पाहिजे की या मुलीकडे वाकडवळा करून पाहिजे. आम्ही सर्वे करतोय काकी की अनेक ठिकाणी आम्ही फिरतोय, पण पुणेकरांपेक्षा बाहेरचीच लोक या पुण्यामध्ये जास्त दिसतात. काय वाटतं याच्यावर? ते तर आहेच आहे, 100% झालंय. पुणेकर राहिलेत बाजूला आणि शिक्षणामुळे सगळे लोक IT पार्कमुळे जास्त लोक इथे आले. IT पार्कमुळे जास्त लोक येत आले. काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणाचा चेहरा बघायला? जयंत पाटील, सुप्रिया सुळे. महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. सुप्रिया सुळे. तुमची काय भूमिका? सुप्रिया सुळेच. सुप्रिया सुळे. आणि जयंत पाटील का मुख्यमंत्री म्हणून? अनुभवी माणूस आहे, अनुभवी माणूस. एक असं निष्ठावंत माणूस आहे. अनेक वर्षांपासून तुम्ही पुण्यामध्ये आहात. पुणे विद्येचे माहेरघर म्हणून ओळख आहे, पण सध्या पुण्यामध्ये वाढती गुन्हेगारी सुरू आहे. काय वाटतं याला जबाबदार कोण? याला जबाबदार सरकारचा जो पूर्वी वचक असायचा RR पाटलांच्या काळामध्ये, तसा वचक आता राहिलेला नाहीये. RR पाटलांनी 1 महिन्याच्या अंतरात सगळे डान्स बार वगैरे बंद केले होते. आता काही बंद होताना दिसतंय का? जेवढ्या पण घटना घडतात त्या सगळ्या घटना याच्यावर सरकारचा जेवढा वचक पाहिजे तेवढा वचक नाही. पोलिसांचं धाक नाही. पोलिसांसमोर 4-4 लोक स्कूटरवर बसून जातात, काय काय करतात. कोणी नो पार्किंगमध्ये गाड्या लावतात. ते संतोष पंडित बिचारा किती वेळा सांगत असतो, पण कोणी लक्ष देत नाही. काय सांगाल सर, पुण्याचा सार्वजनिक विकास झाला आहे का? विकास कामे पुण्यामध्ये पार पडतात का? काय वाटतं? नाही, पुणे एक तर प्लॅनली डेव्हलप झालेलं नाहीये आणि आता ते प्लॅनली डेव्हलप होऊ शकत नाही. जसं फ्रान्सला वगैरे करतात की एक विशिष्ट एरिया असतो, त्या एरियामध्ये पहिली जागा, जमीन, सगळ्या फॅसिलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतात आणि मग तिथं लोकांना वस्ती करायला देतात. आता आपल्या इथं काय झाले, ह्याच्यावर अंकुश नसल्या कारणानं इल्लिगल आणि अनऑथोराईज कामं भरपूर झाली आणि त्या अनऑथोराईज कामांना झेपण्यासारखी महानगरपालिकेची परिस्थिती नाही आहे. म्हणजे जे काय पाणी सप्लाय असेल, रस्ता असेल, ड्रेनेज असेल, हे सगळं त्याच्यातून होत नाही आहे. त्यामुळे एक दुसऱ्या महानगरपालिकेची पण गरज आहे पुणे शहराला. काय म्हणताय पुणेकर या कार्यक्रमामध्ये? आता आपण थेट पुणेकरांशी संवाद साधणार आहोतच, पण आता आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री म्हणून लाडका चेहरा त्यांना कोण आवडेल. काय सांगाल आजोबा, महाराष्ट्राला एक मिनिट, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून लाडका चेहरा तुम्ही कुणाला बघता? काही नावं समोर येत आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या जो चेहरा आहे शिंदेचा, तो पुराव्यासहित ते काय कार्य करतायत, ते कार्य करणारे लोक पाहिजे. नुसते आश्वासन देणारे कुठलेही मुख्यमंत्री नको आहेत. त्यांचे कार्य झालेलं आहे, त्यांचा अनुभव आलेला आहे. त्यांनी अद्यापपर्यंत असे लोकांच्या हिताची कुठली कामं केलेली नाही आहे. आज जे काम होत आहे त्याला पुराव्याची जरूर नाही आहे. आज लोकांच्या हातामध्ये कॅश मिळतं आहे ना, आज लोकांचं तेवढं कार्य होतं आहे, काम होतं आहे ना, त्या गरिबांची कामं झाली पाहिजे. असा चेहरा मुख्यमंत्रीचा झाला पाहिजे. बाकीचे चेहरे आम्हाला नको आहे. नावावरती घालायचं नाही. राजकारणामध्ये नुसते पलटी मारणारे राजकारण झालेले, त्यांनी समाजाचा विश्वास गमावलेला आहे. राजकारणाला नुसते मताकरता आश्वासन देणारी मुख्यमंत्री कोणीच नको. जे कार्य करणारे सध्या जे कार्य करतात हे कायम राहिले तर चालते.
नक्कीच आजोबा, तुम्ही काय सांगाल? तुमच्या मते महाराष्ट्राचा सर्वात लाडका मुख्यमंत्री कोण असेल? काही नावं समोर येत आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, बरोबर, एकनाथ शिंदे असतील, आणि ह्या सगळ्या चर्चेमध्ये एक नाव समोर येत आहे, ते म्हणजे राज ठाकरे. तुमच्या मते आवडता मुख्यमंत्री चेहरा कोण आहे? आता माझं जर मत घ्याल तर देवेंद्र फडणवीस हे नाव मी सुचवू शकतो. कारण अशी गोष्ट आहे की त्यांनी आजपर्यंत कोणतंही अनैतिक कार्य केलेलं नाही आहे, पैसे खाल्लेले नाही आहेत, आणि आता जे कोणी मंत्री येतील ते सुद्धा पैसे खाणार नाहीत. असेच मंत्री आम्हाला हवेत, जे कोणी येतील ते. आणि मुख्यमंत्रीसुद्धा तेच पाहिजेत आम्हाला की जे कोणी खाणारे नाहीत आणि आपल्या जनतेला त्याच्यापासून कुठला त्रास होणार नाही. कारण काही जी तुष्टीकरण चालू आहे तर ते तुष्टीकरण आम्हाला नको आहे. आम्ही इथले कायमचे रहिवासी आहोत. देवेंद्र फडणवीस म्हणून तुम्हाला आवडणारे व्यक्तिमत्व आहे, पण गेल्या 10 वर्षापासून पुण्यामध्ये गुन्हेगारी खूप वाढलेली आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि आता ते राज्याचे गृहमंत्री पद आहे, बरोबर आहे. अशातच पुण्यामध्ये वाढती गुन्हेगारी, याला जबाबदार कोण वाटतं? याला जबाबदार त्यांना गुन्हेगारांना सपोर्ट करणारे लोक आहेत. राजनीतिक लोक गुन्हेगारांना सपोर्ट करतात. मुख्य काय की त्यांना मंत्रिपद पण मिळवून देतात आणि मग गुन्हेगारी वाढल्यानंतर तेच ओरडतात. म्हणजे असं. आजोबा मला एक सांगा, पुण्याची जी झालेली अवस्था बघता मनात कुठेतरी खंत वाटत नाही? वाटते ना, चांगलीच वाटते. की आता म्हणजे आम्ही लहानपण जे पुण्यात घालवलेलं आहे तशी सुस्थिती पुण्यात नाही आहे आता. पण लोकांनी जर व्यवस्थित जागृती ठेवली तर ही सुस्थिती परत निर्माण करू शकतो. खूप खूप धन्यवाद. एक जागतिक पुणेकरांचा दर्जा हा नेहमीच पुणेकरांनी सांभाळून ठेवलेला आहे त्यांच्या भाषेतून. खूप खूप धन्यवाद आजोबा. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत. काय सांगाल, महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री चेहरा तुम्ही कुणाच्या बघता? मला काय वाटतंय की महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करणारा मुख्यमंत्री हवा. एकीकडे नावं समोर येत आहेत, उद्धव ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, नाना पटोले असतील, त्याचप्रमाणे राज ठाकरे देखील नाव मुख्यमंत्री चेहऱ्यासाठी समोर येतं. काय तुमची प्रतिक्रिया? मुख्यमंत्री कामं करणारा मुख्यमंत्री पाहिजे, सर्वसामान्य माणसाचं काम करणारा पाहिजे. आता MPSC UPSC लोक अक्षरशः रडतात. यांच्याबद्दल तुम्ही सहानुभूती वाटते का नाही तुम्हाला? की बाबा हे लोक 4-4 वर्ष परीक्षा देतात तरी परीक्षा पास होत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, मॅरिटमध्ये ते फेल होतात. 4-4 वर्ष यांना पैसे कोण देणार हा प्रश्न निर्माण होतो. की यांच्यासाठी त्यांनी झटपट करणारा असा मुख्यमंत्री. तुम्हाला कोण वाटतं? आम्हाला वाटते आता जो करणार आहे तो. या मी जेवढी नावं सांगितली त्याच्यामध्ये कोणी वाटत नाही? वाटते ना, पण वाटतं एकनाथ शिंदे आहेत, उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत, सगळे आहेत. पण सगळ्यांना सांगू इच्छितो की बाबा या ठिकाणी या अशा मुलं मुली वाया गेल्या नाही पाहिजे. नक्कीच. आजोबा मगाशी बोलता होता एक प्रश्न राहिला होता, जर महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री भेटली तर तिचा चेहरा कोणता असेल, काय वाटतं? तोच महत्त्वाचा गोष्ट की न खाणारे व्यक्ती असली पाहिजे. त्यांनी चांगलं कार्य केलेलं पूर्वी असलं पाहिजे आणि खराब मत त्यांचं नसावं. जनतेने त्यांना योग्य समजून निवडून देता येईल. काही ह्युमर्स असे येत आहेत की सुप्रिया सुळे यांचं नाव पुढे येत आहे. जर त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाली तर तुमची पसंती आहे काय पुणेकर? अजिबात नाही. नाही, कारण त्यांचं कार्य तसं आहे की ते देशाच्या विरुद्ध काम करतायत, लोकांच्या विरुद्ध काम करतात, काय काम केलं? जनतेच्या विरुद्ध काम करतात. आता वक्फ बोर्डला सपोर्ट करणं म्हणजे काय? आणखीन संसद रत्न पुरस्कार मिळू दे ना. ते कसं आहे की प्रत्येक आता मतदार कसेही खरेदी केले जातात तर ते त्याही गोष्टी आहेत त्याच्यावर की आपल्या विभागातले मतदार खरेदी केले जातात, जाऊ शकतात आणि तोच माणूस परत परत निवडून येऊ शकतो. तर त्याच्यासाठी आमची खंत ती आहेच की अशी व्यक्ती जी करप्ट आहे ती व्यक्ती परत निवडून येऊ नये. आणि त्यांना पहिली गोष्ट की
आपलं ह्याचं जे बोर्ड आहे इलेक्शन बोर्ड त्यांनी परवानगीच देऊ नये पहिली गोष्ट, की ज्यांचं नाव खराब आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती आपण पुणेकरांशी थेट संवाद साधला. पुणेकरांच्या मनातील लाडका मुख्यमंत्री कोण, महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री भेटणार का, या विविध प्रश्नांवरती पुणेकरांशी आपण आज संवाद साधला. आता या कार्यक्रमामध्ये तुर्तास वेळ झाली, इथेच थांबायची. यानंतर आपण थेट पुण्यातील 8 विधानसभा क्षेत्रातील ज्या मेन निवडणुका आहेत तिथे जाऊन लोकांचा कौल आपण घेणार आहोत. लोकांचा कौल कुणाच्या बाजूने असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. कॅमेरामन नरेशसह मी शुभम, न्यूज अनकट, पुणे.